इचलकरंजीतील डीकेटी टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटनं आणखी एक राष्ट्रीय मानाचा टप्पा गाठत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या 5G यूज केस लॅब मूल्यमापनात देशभरातील 100 अग्रगण्य संस्थांमध्ये ओव्हरऑल एक्सलन्स आणि 5G लॅब आउटपुट अँड इम्पॅक्ट एक्सलन्स या दोन्ही गटात द्वितीय क्रमांक पटकावलाय। केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते दिल्ली इथं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं देशातील IIT, NIT, केंद्रीय विद्यापीठे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि इतर नामांकित संस्थांमधील 5G यूज केस लॅबच्या कामगिरीचं मूल्यांकन केलं। या स्पर्धेत DKTनं संशोधन, नवोपक्रम, उद्योग सहकार्य, बौद्धिक संपदा निर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या व्यावसायीकरणातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली। DKTच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात स्थापन करण्यात आलेल्या 5G लॅबचे उद्घाटन यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं। या लॅबच्या माध्यमातून शेती, वस्त्रोद्योग, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळते। विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सहभाग, संशोधन प्रकल्प, स्टार्टअप आणि MSME सहभाग, उद्योग अभ्यासक सहकार्य, उत्पादन विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण, नवोपक्रमांचं व्यावसायीकरण आदी 11 महत्त्वाच्या निकषांवर DKTनं उल्लेखनीय कामगिरी केली। यावेळी बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांच्या स्पर्धेत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान DKTच्या संशोधनाभिमुख आणि उद्योग केंद्री वाटचालीचा सुवर्ण अध्याय आहे। 5G आणि 6G तंत्रज्ञान संशोधनात देशाचं नेतृत्व करण्याच्या दिशेनं संस्थेनं टाकलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं मंत्री आवाडे यांनी सांगितलं। या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्राध्यापक डॉक्टर LS आडमुडे, उपसंचालक डॉक्टर UJ पाटील, विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर JP खरात तसंच 5G लॅबचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर AR पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं।